बोल्यावरती आपण पाहतोय घनश्याम पाटील. तर निर्जा एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी सन्माननीय रोहन भरत जॉन्टीबाई यावं ज्यांच्या माध्यमातून काल आपण निर्जा 11 तिरंगा दुंदरे संघ आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिलं गेलं ते जॉन्टी घरात यावं व्यासपीठावरती. सन्माननीय जय घरत आपणास विनंती जय कन्स्ट्रक्शनचे म्हणतात जय घरत साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. नटराज क्रिकेट संघाचे कर्णधार जय घरत साहेब यावं आपलंही सहर्ष स्वागत. जय भोईर यावं आपलं सहर्ष स्वागत. हवेमध्ये आहे झेल खाली क्षेत्ररक्षक होता गोलंदाज येईल का इनफिल्ड मध्ये हा झेल पूर्ण केला जाईल का आणि अप्रतिम असा हा झेल जज केला गेला. स्वतःवरती विश्वास ठेवला होता घनश्याम पाटील इथं मात्र तिसरा गड्याला बाहेर पडवतोय. आमदार संगीत आपण नितीन डीजे सानिया साऊंड सर्व्हिसचे सर्व तर याच दरम्यान यंग 11 नावा संघाचे कर्णधार मीत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. नटराज 11 नावा संघाचे संघनायक जय वांगा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत निर्जा एंटरप्राइजेस दमदार ऑलराऊंडर रोहन घरत जॉन्टी यावं आपलंही सहर्ष स्वागत. गोल्डनचे कर्णधार यावं आपण देखील व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता मारताना मात्र चकलाय जरूर अक्षय पाटील पूर्णपणे फसून गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र रिक्वायर रन रेट 17च्या वरती गेलाय. 22 चेंडूंमध्ये 65 धावा मात्र इतर लगाव्या लागतील तर नंतरची मॅच आपल्याला विनर पाहायला मिळणार आहे. दुतुम संघ आपण तयार राहायचं आहे. गतीने बीट केलाय ऑफस्टमच्या बाहेर. जसा हा फलंदाज थोडासा शफल होण्याचा प्रयत्न केला ना जिकडे ब्लॉकची जागा दिसली तिकडे अगदीच बरोबर त्याच ठिकाणी मात्र चेंडू फेकला गेला. हे खऱ्या अर्थाने चातुर्य असतं गोलंदाजाचं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये घनश्यामने कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. उलट एक पलटवार केलाय. दीप पाटीलला मात्र बॅकफुटला पाठवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र हलकीशी गिरकी घेऊन चेंडू चाललाय बाहेर कारण हा चेंडू खऱ्या अर्थाने लेंथ डिलिव्हरी होता तिथून मात्र हलकीशी गिरकी घेऊन स्विंग याने मिस पाहायला मिळाला. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव हवेमध्ये आहे परंतु कदाचित ही झेल पूर्ण होईल का हा प्रश्न मात्र मी विचारत होतो. तो म्हणता मात्र कॅच ही पूर्ण केली गेली. अतिशय जबरदस्त सादरीकरण घनश्यामचा. पाहतोय समर 40+ मास्टर्स जबरदस्त व्यक्तिमत्व. कालपासूनची आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली बऱ्याचशा गोलंदाजांची परंतु मेडन विकेट ओव्हर किंवा मेडन ओव्हर पाहायला मिळालं नाहीये. या षटकामध्ये घनश्याम पाटील ती कामगिरी करून दाखवतील का कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय नंतर ते 3 चेंडू डॉट आलेत. 5व्या चेंडूवरती ही विकेट आलाय. 6वा चेंडू येणं बाकी आहे. तर अक्षय पाटीलची जागा लढवण्यासाठी कोण येईल. अक्षय पाटील 4 चेंडू खेळला मित्रा कोणत्याही प्रकारची धाव काढू शकला नाही. गोल्डन डक घेऊन मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नवदीप पाटील. यश मात्र नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे वाट पाहतोय. हे षटक निर्धाव पाहायला मिळेल का. येस वॉज द कॉल. कदाचित हे षटक निर्धाव पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा एक गडी सुद्धा बाद होईल. षटक आवडला असेल गोलंदाजी आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. अप्रतिम कामगिरी. यावं मनीष
नावा क्रिकेट अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ नावाचा हातोडा बनून ज्यांची ओळख मी सन्मान्य चिंतन पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी